तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आज मी निघालेलो आहे ऐतिहासिक गोष्टींनी भरभरून असलेलं शहर, ते म्हणजे खडकीला। खडकी म्हणजेच आजच्या काळातलं असलेलं छत्रपती संभाजीनगर। ह्या ठिकाणी आज मी चाललेलो आहे आणि आज मी एक्सप्लोर करणार आहे इथल्या बऱ्याच साऱ्या ऐतिहासिक गोष्टी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर क्रांती चौकामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवाढव्य पुतळा आपल्याला बघायला मिळतो। आणि या इथे आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय तो आहे दौलताबादचा देवगिरी किल्ला। हा किल्ला अभेद्य किल्ला म्हणूनही ओळखला जातो। 7 वंडर्स ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा या देवगिरी किल्ल्याची नोंद आहे। आणि हे आहे तटबंदीचं असलेलं एक द्वार, ज्या द्वारामधूनच आपल्याला बाहेर जावं लागतं। तर मला जायचं या इथे असलेल्या, ठीक आहे ना भाऊ, दिसला तू, अरे अरे, हिरण्य रिसॉर्टमध्ये। ते तिकडनं एंट्री आहे आणि इकडे रेस्टॉरंट, स्विमिंग पूल आणि टेंट्स। आणि हा रस्ता आहे रेस्टॉरंटकडे जाणारा। हा आहे अर्ली मॉर्निंग नजारा इथला। तर हे बघा, उंचच उंच टेकडे आहेत, पर्वत आहेत आणि त्या तिथे जो समोर दिसतोय आपल्याला तो आहे दौलताबादचा किल्ला। अशा ठिकाणी आहे हे हिरण्य रिसॉर्ट। आणि हे बघा, हा जो रोड जाणार आहे इकडनं तो जातो घृष्णेश्वरला। या इथे फॅमिली सोबत चिल करण्यासाठी बेस्ट प्लेस आहे बॉस आहे। बट थोडंसं संभाजीनगरच्या बाहेर आहे, जवळपास 14-15 किलोमीटरवरती दौलताबादला, देवगिरी किल्ल्याच्या एक्झॅक्ट समोर। आत्ता रिसॉर्टच्या बाहेर आलो आहे आणि आता संध्याकाळी 6 वाजले आणि आता मला जायचं आहे भद्रा मारुतीच्या मंदिरामध्ये, जे की भारतामध्ये टोटल 3 मंदिरं अशी आहेत की ज्यामध्ये हनुमानाची मूर्ती ही निद्रावस्थेत आहे। त्यापैकी एक असलेलं प्रयागराजमधलं, जे की आपण प्रयागराजच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे। आणि हे इथे आहे संभाजीनगरजवळ, तिथे आपण आज जाणार आहोत। आणि एक राजस्थानमध्ये आहे, त्याचं नाव नाही माहिती मला। सो चला। तर मित्र हो, हा आहे दौलताबादचा किल्ला, जो की इथनं पण दिसतो। आज माझ्याच्याने हा एक्सप्लोर करणं नाही झाला, मे बी नेक्स्ट टाईम करेल किंवा उद्या जर जमलं तर। आणि इकडनं जायचं आहे, ॲक्च्युली ऑटो नाही मिळत आहे, अदरवाईज आत्तापर्यंत पोचलो असतो आम्ही। 7 किलोमीटरवर आहे फक्त इथनं। आणि सुंदर असा सूर्यास्त आपल्याला दिसतोय। या बाजूंनी पूर्ण उंचच उंच पहाड आहेत। या किल्ल्याची तटबंदी बघा किती दूरवर पसरलेली आहे। इथपर्यंत एक तटबंदीचा बुरुज आहे आणि तिथे एक आहे। अशा प्रकारचा हा दौलताबादचा किल्ला, अवाढव्य किल्ला आहे। या इथून आपल्याला बघता येईल सनसेटचा हा डोळे दिपवून टाकणारा सुंदर नजारा। कारण या इकडच्या साईडला पूर्ण डोंगर आहेत आणि इथनं आपल्याला बघायला मिळू शकतो हा नजारा। तर मित्र, या इथे जर तुम्हाला फिरायचं असेल खरंच संभाजीनगरमध्ये, तर तुम्हाला ॲटलिस्ट 3 ते 4 दिवस पाहिजे। कारण इथे खूप साऱ्या ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या तुम्हाला 1-2 दिवसात फिरता येणार नाही आहेत। सो स्टे ट्यून। आणि आज माझ्यासोबत आहेत, हा आहे बालाजी नांदेडचा, अतुल भाऊ परभणीकर, हा हनुमान वाशिमकर आणि आशिष भाऊ अमरावती। तर यांच्यासोबत मी चाललोय आता मंदिरामध्ये। सो वाट बघतोय बसची, भेटली पाहिजे। 40 रुपये का? 20 रुपये सीट घ्या ना, 20 रुपये सीट, 4-5 लोक होणार मी। 20 रुपये सीट, 20 रुपये घ्या ना। चला चला चला, बाय बाय देवगिरी। हर हर महादेव। हा आहे घाटातला रस्ता, एका साईडला पूर्ण डोंगर आहे आणि एका साईडला पूर्ण दरी आहे। मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि आता हे बघा, इथे नेमप्लेट आहे भद्रा मारुती संस्थान मंदिराकडे जाण्याचा मार्ग। आता आमच्या अतुल भाऊंना माहिती आहे, कारण ते कालच आले होते इथे। अतुल भाऊ इथे होते काही दिवस वास्तव्यास, त्यामुळे अतुल भाऊंना काही माहिती विचारतो। सांगा आता। नमस्कार, मी अतुल बावणे,
भद्रा मारुतीला आपण आलेलो आहे सर्व. सचिन भाऊ, भल्लाल देव, चला या समोर तुम्ही या चालत चालत या. आणि भद्रा मारुती झोपलेला मारुती म्हणून ओळखला जाते आणि खुलदाबादला रत्नपूर असेही म्हणतात. जवळच घृष्णेश्वरचं मंदिर आहे. नंतर वेरूळ लेणी आहे आणि इथून अजिंठाला पण जात आहे. चलो मंदिरात जाऊयात. आता आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाव आहे की नाही आहे ते बघावं लागेल, बट ट्राय करून बघू आपण आतमध्ये, ॲटलिस्ट फोटो तरी. मंदिराचं बांधकाम खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे आणि इमारतसुद्धा खूप मनमोहक आहे ती. जय जय श्रीराम. आणि चांगल्या वेळेवर पोचलोय कारण आता आरतीची वेळ झाली आहे बहुतेक. ती बघा किती सुंदर गदा पण आहे आणि हे निद्रावस्थेत असलेले महावीर हनुमान. या इथे आहे शनी मंदिर. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. तर मित्रांनो, मंदिरातून आल्यानंतर तुम्हाला जर काही घ्यायचं असेल प्रसाद वगैरे तर एवढे सारे दुकानं लागलेले आहेत इथे बाजूला. आणि आता आम्ही निघत आहोत परत आमच्या ठिकाणाकडे. आता इथे दुसरं काही बघण्यासारखं आहे नाही, आहे खूप सारं काही, बट आता ते वेरूळची लेणी पण आहे पण ती बंद झाली आहे आता. इथे बघा तुम्ही, भगव्या पताका आहेत, रुमाल आहेत, कपडे आहेत, सगळं काही मिळते ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझं दर्शन झालं आहे आणि ॲक्च्युअली आज आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही आरतीच्या वेळेवर पोचलो. त्यामुळे अजून आमच्या हाती आरती पण लागली आणि आरती अजूनही कंटिन्यू सुरू आहे, तुम्ही ऐकू शकता मागे. सो हा ब्लॉग मी इथेच ओव्हर करतो कारण आता आम्हाला जायचं रिसॉर्टवर. सो आय होप मित्रांनो हा छोटासा का होईना बट आज केलेला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय श्रीराम.